मोमोज ही अशी लोकप्रिय डिश आहे की नाव ऐकताच तोंडाला पाणी येतं। आपण एवढ्या आवडीनं खाणाऱ्या मोमोजचा खरा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? थांबा सांगते। तर मोमोज ही डिश सर्वच वयोगटातील लोकांना आवडते, मग व्हेज मोमोज असो किंवा नॉन व्हेज, सर्वच मोमोजला खूप आवडीनं खातात। पटरीपासून मोठमोठ्या हॉटेलपर्यंत मोमोज मिळतात। क्वचितच कुणी एखादा असेल ज्याने मोमोज खाल्ले नसावेत। मोमोज ही भारताची डिश नाही तर ती तिबेटची डिश आहे। नेपाळवरून आल्यानं या डिशनं भारतातील स्ट्रीट फूड मध्ये आपली जागा तयार केली। असं म्हणतात की तिबेटच्याही आधी मोमोज चीनमध्ये बनवले जायचे, मात्र ती बनवण्याची पद्धत वेगळी होती। मोमोजचा खरा अर्थ वाफेवर बनवलेली चपाती। असंही म्हणतात की मोमोज ही डिश सर्वात आधी तिबेटच्या लहासा इथं बनवली होती। मोमोज हे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारात असतात। याशिवाय मोमोज तळून किंवा उकडूनही बनवले जातात। बाहेरचं आवरण हे कणिक किंवा मैद्यापासून असतं, तर आतलं सारण हे कोबी, गाजर, सिमला मिरची आणि आपल्या आवडीच्या भाज्यांचं असतं। नॉनव्हेज मोमोज मध्ये चिकन, मटन, अंड आणि काही ठिकाणी मासे सारण म्हणून भरतात। मोमोज एक अशी डिश आहे जी भारतात सर्वच राज्यात मिळते। असं म्हणतात की जेव्हा तिबेटमधील लोक भारतात आले तेव्हा खऱ्या अर्थानं भारतात मोमोज आले आणि हळूहळू ते भारतातील लोकप्रिय डिश झाली। मोमोज बद्दलची माहिती तुमच्या मोमोज प्रेमी फ्रेंडला नक्की पाठवा।